नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। गावोगावी फिरते वाचनालय सुरू करा, नामदार चंद्रकांतदादा पाटील। रहमतपूरच्या हिंदनगर वाचनालय ग्रंथालयास प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान। ग्रंथालय चळवळ ही काळाची गरज बनली असून गावोगावी आता फिरते वाचनालय सुरू करणे आवश्यक बनले आहे। कोल्हापूर आणि पुणे शहरात कोथरूड येथे फिरते वाचनालयाचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत। या संदर्भात राज्य सरकार सकारात्मक आहे। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ग्रंथालयांना पुस्तके खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असून तसा प्रस्ताव आहे। तो मान्य लागल्यास ग्रामीण भागातील ग्रंथालयांचे चित्र पालटल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला। सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या रहमतपूर नगरीतील हिंदनगर वाचनालय ग्रंथालय अभ्यासिकेस राज्य सरकारचा शहरी विभागातील प्रथम क्रमांकाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार जाहीर झाला होता। त्याचे वितरण मंगळवारी सायंकाळी मुंबईत शानदार सोहळ्यात झाले। त्याप्रसंगी राज्यभरातील ग्रंथालय चालक पदाधिकारी ग्रंथपालांशी संवाद साधताना मंत्री पाटील बोलत होते। यावेळी ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर, उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, राज्य ग्रंथालय संचालनालयाच्या संचालिका शालिनी इंगोले, राज्य आणि सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, ग्रंथालय विभागाचे प्रशासकीय अधिकारी, लुबाळ, डेरे आणि खातेप्रमुख उपस्थित होते। हिंदनगर वाचनालय ग्रंथालयाच्या वतीने रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष सुनील माने, आनंदा कोरे, हनुमंतराव भोसले, रमेश माने, बेदिल माने, विद्याधर बाजारे, दीपक नाईक, अविनाश कदम, विकास पवार, विश्वास नेरकर सर, सुहास कोरे, मितेश कोरे, उर्मिला जाधव, ग्रंथपाल संजय जंगम, सहाय्यक ग्रंथपाल उमा सावंत, धैर्यशील सुपले, नानासाहेब राऊत व इसाकभाई मांडवे यांनी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला। नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी हिंदनगर वाचनालयाचे विशेष अभिनंदन केले। कोरेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रंथालय चळवळ टिकवून ठेवल्याबद्दल त्यांनी व्यक्तिशः पुरस्कार देत असताना मान्यवरांच्या पाठीवर शाबासकीची थाप पाठीवर टाकली। दरम्यान रहमतपूर शहरात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करून हिंदनगर वाचनालय ग्रंथालय अभ्यासिकेच्या विश्वस्त मंडळ आणि पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। ग्रंथालयाची चळवळीचा आत्मा जो आहे ते लोकांनी वाचावं, ते येऊन वाचत नसतील त्यांच्या दारात घेऊन जावं वाचनालय, असे वेगवेगळे प्रयोग आपण करावेत। गावगावची ही जी ग्रंथालय आहेत ती मी जवळून पाहिली आणि त्याच्यातून 2 वर्षापूर्वी हे खातं आल्यानंतर मी हा निर्णय केला की यात आपल्याला एक 10 पावलं पुढे जाता येईल का। याच्या नियोजनमधून आपण जसं महिला बालकल्याणासाठी 3% देतो, जिल्ह्यातल्या रस्त्यांना 8% देतो, त्याच्यानंतर पोलिसांशी संबंधित गोष्टींना एक 7% देतो, तसं ग्रंथालयाला एक काही पर्सेंटेज ठरवू, कारण एकेका जिल्ह्याच्या नियोजनाचा साईज 700 कोटी, 1000 कोटी, 1200 कोटी असतो। त्याचा 1% सुद्धा खूप मोठा असतो। तर तो 1% त्यांना पुस्तकाला द्या, सेंट्रली पुस्तकं खरेदी करा, म्हणजे ते आणखीन स्वस्त मिळतील आणि ही सगळी पुस्तकं घेण्यामध्ये त्यांना मिळणाऱ्या अनुदानात त्यांनी हात लावायचा नाही, तो त्यांनी पगारावर खर्च करायचा। तर पगारासाठी बरी अमाऊंट अवेलेबल होईल असा एक प्रस्ताव मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मांडतोय। कारण ज्यांना असं फिरतं वाचनालय सुरू करून 10 गावं कव्हर करायचे आहेत, ते म्हणणार पण मध्ये गाडी कुठून आणणार, मला फोन करा। माझी CSRची ताकद इतकी मोठी आहे। जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी। कोरेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचा आनंद उत्सव। किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून गेली अनेक दशके कोरेगाव तालुक्याशी एकरूप झालेले जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन काका लक्ष्मणराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे। मंगळवारी पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत सकाळी 11 वाजता उमेदवारीबाबतचा निर्णय घेण्यात आला। कोरेगाव तालुक्यात याबाबतचे वृत्त समजताच कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या 10 वर्षाच्या कालखंडात नितीन काका पाटील हे कोरेगाव तालुक्याच्या राजकारण आणि समाजकारणात पूर्णपणे सक्रिय झाले होते। किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे कोरेगाव तालुका कार्यक्षेत्र असल्याने
गावोगावचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले होते. कोरेगाव तालुक्यात नितीन काका पाटील यांना मानणारा स्वतंत्र खासदार गट कार्यरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच या गटाने आजवर सर्वच निवडणुकांमध्ये नितीन काका पाटील यांचा आदेश मानून काम केले आहे. लोकसभा निवडणुकीत वाई येथे झालेल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांनी नितीन काका पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. निवडणुकीनंतर अनेक स्थित्यंतरे घडली. त्यावेळी नितीन काका पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता धुसर होती. कार्यकर्ते चिंतेत होते. मात्र अनपेक्षितरित्या पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत नितीन काका पाटील यांच्या उमेदवारीबाबत निर्णय झाल्याने कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. कोरेगावात बँक अधिकाऱ्यांकडून लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न. सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांचा आरोप. प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करणाऱ्या कोरेगाव शहर आणि तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या परप्रांतीय अधिकाऱ्यांवर तात्काळ प्रभावाने कारवाई करून त्यांची अन्यत्र बदली करावी. तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली पाहणी समिती नेमावी अशी मागणी सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी केली आहे. मंगळवारी सायंकाळी 5 वाजता सुतार यांनी प्रांताधिकारी अभिजित नाईक यांची भेट घेऊन याविषयी सविस्तर निवेदन सादर करून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. तहसीलदार डॉक्टर संगमेश कोळे यावेळी उपस्थित होते. कोरेगाव शहर आणि तालुक्यात राष्ट्रीयकृत बँकांमध्ये भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, IDBI बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखा असून अनेक परप्रांतीय अधिकारी हे शाखा अधिकारी व शाखा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मराठी भाषेची मोठी अडचण असून सर्वसामान्य ग्राहक आणि महिलांशी संवाद साधताना त्यांना अडचणी निर्माण होत आहे. हे यापूर्वी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्या अनुषंगाने प्रांताधिकारी कार्यालयात व्यापक बैठक झाली होती. त्यावेळी संबंधित शाखाधिकाऱ्यांनी कामकाजात सुधारणा करण्याची ग्वाही दिली होती. मात्र तो केवळ फार्स ठरला आहे. अद्याप या बँक अधिकाऱ्यांचा उद्दामपणा कमी झालेला नाही. त्यांना महाराष्ट्रातील सर्वसामान्यांशी काही एक देणेघेणे नाही हे वारंवार सिद्ध होत आहे, असा आरोप सुतार यांनी केला. आठवड्यात याबाबत कारवाईची भूमिका न घेतल्यास लाडक्या बहिणींना घेऊन प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले जाईल. वेळप्रसंगी बांगड्या आणि साडी चोळीचा आहेर केला जाणार आहे. या आंदोलनास आणि त्याच्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा सुतार यांनी दिला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता व सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो बरेच वर्षापासून. आज मी बँकांच्या विषयी तक्रार अगोदर माननीय उपविभागाधिकारी यांच्याकडे केलेली होती. परंतु आज लाडकी बहीण या नात्याने मी बँकेची अवस्था बघितली तर बँकेत लाडकी बहीण यांचं अतिशय त्रासदायक असं बँकांकडून वागणूक मिळत आहे. त्यांचं कुठलंही काम करताना किंवा त्यांना कुठलीही सेवा सुविधा दिलेली नाही आहे. आणि लाडकी बहीण या योजनेची KYC करणं, आधार कार्ड लिंक करणं हे बँकेचं काम असताना त्यांनी महिलांना जाणून बुजून लाडक्या बहिणींना त्रास देण्याचा उद्देश केलेला आहे. एक तर त्यांना मराठी भाषा येत नाही, त्यांना बोलता येत नाही आणि मनमानी कारभार करत असून माननीय उपविभागाधिकारी यांनी तहसीलदार व अव्वल कारकून यांची कमिटी नेमून तात्काळ त्यांची तपासणी करावी व संबंधित लाडक्या बहिणींना न्याय देण्याची भूमिकेत राहावं ही माझ्या लाडका भाव या नात्याने मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो. रहमतपूरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाची सूत्रे सचिन कांडंगे यांनी स्वीकारली. कायदा व सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची ग्वाही. कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण विभागातील महत्त्वपूर्ण अशा रहमतपूर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी सचिन कांडंगे यांची पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी नियुक्ती केली आहे. त्यांनी मंगळवारी सकाळी 10 वाजता पदभार स्वीकारला. रहमतपूर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था चोख ठेवला जाणार असून गुन्हेगारी मोडीत काढणार असल्याची ग्वाही दिली. कराड उत्तरसह कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षेत्र असलेल्या रहमतपूर पोलीस ठाण्याची जबाबदारी शिवाजीराव विभूते हे पाहत होते. त्यांनी काही महिने अगोदरच पदभार स्वीकारला होता. त्यांची आता अन्यत्र बदली झाली असून सातारा पोलीस मुख्यालयात वाचक शाखेत कार्यरत असलेल्या कांडगे यांची रहमतपूर येथे नियुक्ती करण्यात आलेली आहे. रहमतपूर विभाग पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अविनाश कदम यांच्यासह पदाधिकारी राजेंद्र पवार, शशिकांत क्षीरसागर, संजय जंगम, अमर माने, विकास गायकवाड पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सचिन कांडगे यांचे स्वागत केले. यावेळी उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे,
उपस्थित होते. सातारा हा ऐतिहासिक जिल्हा असून या जिल्ह्यात काम करण्याची मिळालेली संधी ही मनाला आनंद देणारी आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था चोख ठेवली जाणार आहे. गुन्हेगारी पूर्णपणे मोडीत काढली जाणार असून सामान्यांसाठी पोलीस ठाण्याचे दरवाजे 24 तास खुले असणार आहे, अशी ग्वाही कांडगे यांनी दिली.